आता त्या वचनाची सुरुवात सांगते की तो राजा द्राक्षरस किंवा मद्य प्यालेला होता. त्याचे जे आमंत्रित होते ते सुद्धा सर्व मद्य प्याले होते. आणि मग तसं मद्य प्यालेल्या अवस्थेमध्ये त्यांनी एक आज्ञा देऊन टाकली. त्या 7 खोजे म्हणजे त्याचे जे निवडलेले चाकर होते जवळचे, त्या 7 जणांना सांगितलं जाऊन राणीला घेऊन या. राणीला आज्ञा द्यायला 1 जण पुरेसा होता, पण यांनी 7 जणांना पाठवलं कारण त्यांनी 7 दिवस केलं होतं. ओके, वाचा अगोदरचे वचन तुम्हाला कळेल. चालू होतं त्यांचं 7 दिवस कंटिन्युअस. द्राक्षरस मद्यधुंद अवस्थेमध्ये त्यांनी ती आज्ञा दिली होती. आणि आपल्याला माहिती आहे की राणी वष्टी जी होती तिने ती आज्ञा पाळली का? आली का ती समोर? नाही आली. ॲक्च्युअलमध्ये आपलं ट्रान्सलेशन जे आहे ते खूप सॉफ्ट करण्यात आलेलं आहे, परंतु जर ओरिजिनल व्यवस्थित वाचलं तर त्याचा अर्थ असा होतो की ती अतिशय सुंदर होती आणि ते सर्व जे खूप मोठे मोठे लोक त्याचे जमले होते, त्याच्या अगोदरच्या वचनांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी त्याच्या राज्यामध्ये त्याच्याकडं सोने, रुपे, चांदी, मौल्यवान गोष्टी सगळ्या आधी दाखवून झाल्या होत्या. फक्त राणी वष्टी दाखवायची त्याला राहिलं होतं कारण ती खूप सुंदर होती. आणि मग त्यांनी दारू प्यालेल्या अवस्थेमध्ये ती आज्ञा दिली की तिला फक्त राजमुकुट घालून समोर आणावं, विच वॉज रॉंग. आणि राणी वष्टीने ती आज्ञा पाळली नाही. तिने जे केलं ते योग्य होतं कारण मद्यधुंद अवस्थेतले जे लोक होते त्यांनी तिला फक्त राजमुकुट, आणि काय गरज होती तिचं सौंदर्य सर्वांना दाखवण्याची? गरज नव्हती. ती राणी होती, ती एक शो पीस नव्हती किंवा त्याच्याकडं असलेलं जे खजाना आहे त्याचा भाग नव्हती. ती एक स्त्री आहे, तिला सन्मानाने वागणूक देणं गरजेचं होतं, परंतु राजाने तसं केलं नाही. मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळं आपली पत्नी जी आहे तिचा सन्मान करावा, तिला एखाद्या मनुष्याप्रमाणेच वागणूक द्यावी. ती माझी ताबेदार नाही किंवा माझ्याकडं असलेलं जे सोने, रुपे, चांदी ह्या निर्जीव गोष्टी, जो खजिना आहे त्याचा भाग ती नाही. ह्या गोष्टीचा त्याला विसर पडला, किंबहुना त्या मद्याच्या अंमलाखाली त्याला ह्या गोष्टीचं भान राहिलं नाही. जे लोक मद्याच्या आहारी जातात ते पुष्कळ वेळेस त्यांना ह्या गोष्टीचा विसर पडतो की एखाद्या मनुष्याला मनुष्याप्रमाणेच वागणूक दिली पाहिजे. ते विसरून जातात ह्या गोष्टी. एक पशुवत जे वागणं आहे त्या मद्याच्या अंमलाखाली त्या व्यक्तीकडून घडलं. तिने आज्ञा मानली नाही. आणि मग त्याचे काउन्सिलर्स जे होते ते पण सर्व पुरुष होते, स्त्रिया कोणीच नव्हत्या त्याच्यात. मग त्यांनी सांगितलं तिने आज्ञा नाही मानली, मग बाकीच्या पण स्त्रिया आपल्या नवऱ्याचं ऐकायच्या नाही कारण ती राणी आहे, मग तिचं बघून असं करतील तसं करतील, तिला काढून टाक. परत त्यांनी चुकीची काउन्सिलिंग ऐकली आणि तिला तिच्या पदावरून काढून टाकलं. तरीही तिला रिग्रेट नव्हता. तिने तिचं राजपद सोडलं. त्याने तिला परत कधीच राजाच्या समोर येण्याची, म्हणजे परत कधीच तिचं पद प्राप्त होण्याची संधीच नव्हती. परमनंट तिच्यापासून हिसकावून घेतलं, पण तिने तिचा आत्मसन्मान जपली आणि तिने ती गोष्ट सोडून टाकली की मला ते पद पाहिजे म्हणून मी काहीही करल. आपल्याला वाटतं की राणी वष्टी ही एक चुकीचं उदाहरण आहे. नाही, जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर तिची वागणूक योग्य आहे. चुकीच्या गोष्टींना तिने स्वतःला वाहवून दिलं नाही, चुकीच्या आज्ञा पाळल्या नाहीत तिने. सो दॅट इज द थिंग. पण ह्या सर्व जी घटना घडली ती परमेश्वराच्या योजनेचा भाग होती. हालेलुया. राणी वष्टीने तिचं पद कायमसाठी सोडून ती निघून गेली. मग नंतर सर्व खाणं पिणं पार्टी संपल्यावरती राजाचं डोकं ठिकाण्यावर आलं, सगळा दारूचा अंमल उतरल्यावरती. आणि मग आता समजलं राणी नाही आहे आणि मी स्वतः आज्ञा दिली, आता ती परत येऊ शकत नाही, तर मी तिला आणू शकत नाही. जेव्हा होश ठिकाणावर आले तेव्हा कळलं माझी चूक झाली. परत त्याच लोकांची काउन्सिलिंग घेतली, आता काय करावं. मग त्यांनी नवीन सल्ला दिला की आता नवीन स्त्रिया ज्या तरुण आहेत आणि सुंदर आहेत दिसायला, त्यांना आपण बोलवायचं आणि मग त्यांचं परीक्षण करायचं. आणि मग तुम्हाला माहितीच आहे ती स्टोरी. आणि मग जे कोणी राजाच्या मनास वाटेल तर ती राणी होईल त्या ठिकाणात. अनेक देशोदेशीच्या सुंदर सुंदर अशा तरुण स्त्रिया आल्या आणि त्या ठिकाणामध्येच
आधी बॅबिलॉनचं राज्य होतं. बॅबिलॉनच्या बंदिवासामध्ये इस्रायल लोक होते. दानियलच्या काळामधली गोष्ट आहे की बॅबिलॉनचं जे होतं साम्राज्य ते जाऊन मेदी आणि पारसीचं आलं होतं. ही गोष्ट दानियलच्या पुस्तकात आपल्याला माहिती आहे आणि ती स्टोरी इथे पुढे कंटिन्यू झालेली आहे. त्याच्यानंतर मेदी पारसी आणि म्हणून जे इस्रायल लोक आहे, जे परमेश्वराचे लोक होते, ते तिथे बंदिवासात होते, गुलामगिरीमध्ये ते होते. आणि एस्तेर जी होती तिचं खरं नाव काय होतं कोणी सांगेल? हदासा, बरोबर. म्हणजे एक सुगंध देणारी असं तिचं नाव होतं. आपण दुसरा अध्याय जर वाचला तर त्याच्या 7व्या वचनामध्ये ते लिहिण्यात आलेलं आहे. ते हिब्रू नाव होतं तिचं, परंतु ते त्या देशात बंदिवासात राहत होते म्हणून त्या देशाचं पण एक नाव तिला देण्यात आलं होतं. ते नाव होतं एस्तेर. एस्तेर म्हणजे स्टार, तारा ज्याला आपण म्हणतो, ते नाव तिला देण्यात आलं होतं. जो एक चमचमणारा तारा आहे, जो उदय पावणार आहे, इंडिकेशन होतं ते हिब्रू नाव नाही आहे. हदासा हिब्रू नाव आहे. एस्तेर जे आहे हे मेदी पारसी ज्या लोकांमध्ये ते राहत होते त्यांचं नाव आहे. आणि मग कोणीतरी सांगितलं, नावामुळं त्यांनी ओळखलं नाही, कारण तिने एस्तेर नाव तिथं सांगितलं, तिने हदासा नाव सांगितलं नाही. मर्दखय जो होता त्यांनी तिला सांगितलं होतं की तू शेवटपर्यंत आपलं बाप, आपलं घराणं, आपली ओळख सांगू नकोस. हे त्यांनी तिला एक वॉर्निंग दिली होती. मर्दखयाचा जो चुलता होता त्याची ती मुलगी होती, म्हणजे मर्दखयाची चुलत बहीण होती एस्तेर, आणि तिचे आई वडील लहानपणी वारले होते आणि त्या चुलत भावाने तिला सांभाळलं होतं, लहानाचं मोठं केलं होतं. आणि जरी तो चुलत भाऊ होता तरी त्यांनी तिला मुलीसारखं तिचा सांभाळ केला होता. दुसरा अध्याय 15व्या वचनामध्ये तुम्हाला हे पाहायला मिळेल. आणि मग त्यांनी सांगितलं की तू सांगू नको. आणि अशा प्रकाराने एस्तेरचं त्या ठिकाणामध्ये प्रवेश झाला. आणि मग त्याच्यानंतर एस्तेरची निवडसुद्धा झाली, आपल्याला माहिती आहे पुढे जाऊन, आणि ती राणी झाली वस्तीच्या ठिकाणी. जी मुख्य राणी आहे ते पद एस्तेरला मिळालं. ही सर्व परमेश्वराची योजना आहे. हालेलुया. परमेश्वराच्या योजनेनुसार ह्या गोष्टी घडल्या. आणि मग त्याच्यानंतर 3ऱ्या अध्यायापासून एक व्यक्ती आहे त्या ठिकाणामध्ये, आता तो स्टोरीमध्ये अचानक आलेला आहे. कोण आहे तो? हामान. राईट. हामान जो आहे हा दुष्टाईने भरलेला होता, अशुद्ध शक्तीच्या अंमलाखाली असलेला तो व्यक्ती होता. हामान हे सैतानाचं आणि सैतानाच्या आत्म्याने चालवणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीचं प्रतीक आहे. हामानाने एक योजना केली. मर्दकय जो होता तो त्याला नमन करत नव्हता, कारण 10 आज्ञांमध्ये सांगितलेलं आहे परमेश्वर आपला देव सोडता कोणाला नमन करू नका. आपण दानियलच्या पुस्तकामध्ये शद्रक, मेशक, अबेदनगो, दानियल ह्यांची पण गोष्ट ऐकतो. राजाला पण आणि मूर्तीला पण त्यांनी नमन केलं नव्हतं. ते कुठल्या मनुष्याला नमन करत नाहीत. आणि तो त्याचप्रमाणे त्याचं होतं की त्यांनी कुठल्या मूर्तीला किंवा कुठल्या व्यक्तीला नमन करत नव्हता. सर्वजण हामानाला नमन करत होते. हामान एकदम राजाच्या नंतर आता मीच, राजाच्या परस्पर त्याला देण्यात आलेले जे अधिकार होते, हामान त्या अधिकारांचा गैरवापर करत होता. तो काय करत होता? राजाच्या परस्पर त्या अधिकारांच्या द्वारे काहीही आज्ञा काढत होता, जशी काय राजाच्या वतीने निघाली, पण ते त्याच्या स्वतःच्या मनाचे विचार होते. अधिकारांचा गैरवापर करणारा सैतान असतो. परमेश्वराने त्याला स्वर्गात सुद्धा अनेक गोष्टींवरती अधिकार दिलेला होता, अनेक अधिकारयुक्त जबाबदाऱ्या त्याच्यावरती दिल्या होत्या, परंतु त्या ठिकाणात देखील सैतानाने त्या अधिकारांचा गैरवापर केला. आपण सुद्धा ख्रिस्ती लोक, परमेश्वराचे प्रभूचे लोक जे आहो, फक्त देवाच्या घरात नाही तर आपल्या स्वतःच्या घरात सुद्धा प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने काहीतरी एक अधिकार दिलेला आहे. प्रत्येक घरामध्ये एक पुरुष जो मस्तक आहे त्या घराचं, त्याला एक अधिकार आहे, स्त्रीला एक अधिकार आहे, लेकरांना आहे, आई वडिलांना आहे, प्रत्येक व्यक्तीला अधिकार देण्यात आलेला आहे. नोकरीच्या ठिकाणी आपण जिथं पण नोकरी करतो, आपलं जी पण पोस्ट असेल, जी पोझिशन असेल, त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणात काहीतरी अधिकार मिळालेला असतो.
जर तुम्ही स्टुडंट आहात, तुम्ही विद्यार्थी आहात, तर तुम्हाला विद्यार्थी म्हणून काहीतरी अधिकार मिळालेला आहे. आपण ह्या देशामध्ये राहतो, ह्या देशामध्ये सुद्धा भारत देशाचे नागरिक म्हणून आपल्याला घटनेने काहीतरी अधिकार दिलेले आहेत. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक ठिकाणी काही ना काही अधिकार देण्यात आलेले आहे. परंतु लक्षात ठेवा, अधिकारांचा गैरवापर करणं हा सैतानाचा स्वभाव आहे, हा सैतानी आत्मा आहे. ही आपल्या प्रभूपासूनची, परमेश्वरापासूनची शिकवण नाही. तर आपल्याला देण्यात आलेले अधिकार जे आहे ते आपल्याला कोणी मनुष्य पाहू नाही पाहू, परंतु परमेश्वर आपल्याला पाहत आहे याचं भान ठेवून ते एकदम खरेपणाने त्या अधिकारांचं पालन करणं हे आपल्या प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचं कर्तव्य आहे. या पुस्तकातून हामानाच्या द्वारे ती सुद्धा एक गोष्ट, फार छोटी गोष्ट आहे, परंतु आपल्या जीवनावरती फार मोठा इम्पॅक्ट किंवा प्रभाव पाडणारी ही गोष्ट आहे की आपल्या अधिकारांचा गैरवापर करू नये. आणि त्याला मग राग आला, मर्दकाय मला नमन करत नाही. विचारलं लोकांना, हा कोण आहे, काय करतं? ते म्हणाले, हा तो यहुदी आहे, ते लोक करत नाहीत. मग त्याला आला मर्दकायचा राग. कोणाचा राग आला? एका व्यक्तीचा राग आला. पण मग त्यांनी योजना काय केली? काय योजना होती त्याची? राईट. 6वं वचन वाचा, 3रा अध्याय 6वं वचन. बघा आता, एका व्यक्तीने चूक केली होती पण त्याला कमीपणाचं वाटलं. म्हणजे सूड घेण्यामध्ये पण कमीपणा वाटतो त्याला, की ज्या व्यक्तीने आपलं वाईट केलं फक्त त्या व्यक्तीला शिक्षा देणं नाही, तर तो कुठल्या जातीचा, धर्माचा आहे त्या सगळ्या लोकांचा नायनाट करणं. सैतानी प्रवृत्ती. पुष्कळ वेळेस असंच होत असतं आपल्या जीवनात पण. आपण एखाद्या व्यक्तीवरती रुसतो, चिडतो, नाराज होतो, पण आपण तो इम्पॅक्ट जो असतो ना, तो रागाचा परिणाम, आपण ज्यांचा संबंध नाही त्यांच्यावरतीही राग काढतो. कधी कधी पती पत्नींमध्ये भांडणं होतात आणि राग लेकरांवरती निघतो. हॅलो, म्हणजे एकदम छोटे बाळ नाही पण थोडे मोठे लेकरं, पती पत्नीचा काहीतरी वाद झाला, दोघं जण शांत एकमेकांशी बोलत नाहीयेत. घरात ज्या मुलांनी पहिला दंगा केला त्याला चांगले बोलले बसतील, त्याला पकडून चांगले आई वडील झोडून काढतील. बरोबर? छोटीशी चूक असती, एरवी लक्षही दिलं नसतं त्यांच्या त्या चुकीकडं, पण त्यांचा राग काढायचा आहे ना त्यांना. बाहेर कोणीतरी बोललं, शेजारी कोणीतरी काहीतरी झालं वादविवाद, की संध्याकाळी गणितात कमी मार्क का पडले म्हणून मुलांना जोडून काढतील. त्यांना आधीच्या परीक्षांमध्ये ह्या परीक्षेपेक्षा खूपदा अजून कमी मार्क मिळाले असतील, तेव्हा लक्षही दिलेलं नसेल, पण आता राग काढायचा आहे ना. पुष्कळ वेळेस असं होतं. ऑफिसमध्ये समजा आपण जातो, तिथे काही आपल्या ऑफिसमधले सहकारी असतात किंवा आपले अधिकारी काहीतरी आपल्याशी चुकीचे वागतात, त्यांना काही लोक प्रत्युत्तर करू शकत नाहीत. मग ते काय करतात, ते फ्रस्ट्रेशन, राग घरी आल्यावरती कारण नसताना पत्नी, घरातल्या लेकरांवरती, कोणावरती तरी तो राग काढतात. काही लोक ऑफिसमध्ये राग आला म्हणून ऑफिसमधून घरी जाताना ओव्हर स्पीडनी गाड्या चालवतात आणि दुसऱ्यांना धडका मारत जातात. राग काढण्याचा एक प्रकार. अनेक प्रकाराने अशा गोष्टी घडत असतात. आपल्या इकडं पण एक ट्रेंड होती, आता आहे का नाही माहिती नाही, कुठं कोणाचं काही होऊ द्या, राग चर्चवरती आणि पास्टरांवरती काढायची पद्धत. चर्चला यायचं नाही, पास्टरांशी बोलायचं नाही. नंतर आम्हालाच कळायचं नाही काय झालंय काय झालंय. काहीतरी त्यांना खूप विचारलं, नाही आमच्या घरात असा वाद झाला, ह्यानी असं केलं, त्याने तसं केलं, ही अशी बोलली, ते तसं. अरे मग ह्याच्यामध्ये चर्चचा आणि पास्टरचा, देवाचा काय संबंध आहे? आणि पुष्कळ वेळेस लोक आपल्या लोकांना जागृतीसाठी सांगते, आपण राग देवावरती सुद्धा काढतो. माहिती आहे, कधीतरी संकट आले, कुठली तरी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे झाली नाही, हा परमेश्वर नेहमी माझ्याबरोबर असंच करतो, मला नेहमी असंच होत असतं. बघा ते लोक किती वाईट करतायत पण त्यांचं किती चांगलं होतं.
आम्ही एवढं प्रार्थना करून आम्हाला ह्या गोष्टी मी अनेक लोकांकडून ऐकलेल्या आहेत. हे सर्व सैतानी स्वभाव आहेत. माझा आजचा विषय नाही, हा खूप मोठा इंटरेस्टिंग विषय आहे, परंतु आपला आजचा तो टॉपिक नाही. परंतु हमानाच्या द्वारे जितके स्वभाव प्रगट झाले हे सर्व सैतानी स्वभाव आहे. हे फार छोटे वाटतात, क्षुल्लक, परंतु हे फार मोठा परिणाम घडवतात आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा, आणि आपले दुसऱ्यांबरोबरचे जे नातेसंबंध असतात त्याच्यामध्ये सुद्धा, आपले कौटुंबिक नातेसंबंध असतात त्याच्यामध्ये सुद्धा, नोकरीच्या ठिकाणात अनेक व्यक्तींबरोबरचे जे इंटरपर्सनल रिलेशनशिप आपण म्हणतो, याच्यामध्ये ह्या गोष्टी फार चुकीच्या अशा ह्या गोष्टींचे पडसाद उमटत असतात. हा सैतानी स्वभाव आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा शांती प्रस्थापित करण्यास आलेला परमेश्वर आहे. हालेलुया. आपल्या प्रभूने कोणावरती सूड उगवावा ही शिक्षण आपल्याला दिलेलं नाही. आपल्याला क्षमा करायचं शिक्षण दिलेलं आहे. क्षमा न करणे, समोरच्या व्यक्तीचा बदला घ्यायचा, सूड उगवायचा, त्याच्यावरती काही ना काही कारस्थान रचायचं, हा सैतानी स्वभाव आहे. हे हमानाचं कारस्थान आहे. ह्याच्यापासून आपल्याला सुटका मिळणं, या स्वभावापासून, हे फार गरजेचं आहे. हालेलुया. मर्दखयाने फक्त त्याला झुकून नमन केलं नाही, तर मर्दखयाबरोबर त्याच्या सगळ्या लोकांचा नाश करायचं त्यांनी फरमान काढलं. आणि नवीन करारामध्ये एक उदाहरण आहे. त्या क्रूस खांबावरती एकटा असलेला प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याला छळण्यात आलं, त्याला मारण्यात आलं, त्याचे हाल करण्यात आलं, आणि तिथून तो म्हणत आहे, हे प्रभू ह्यांना क्षमा कर, कारण हे काय करतात ह्यांना समजत नाही. हालेलुया. बघा किती मोठा फरक आहे. आपल्या प्रभूने किती मोठा शांतीचा, प्रीतीचा, क्षमेचा आपल्याला एक उदाहरण घालून दिलेलं आहे. आपली निवड आहे, ख्रिस्ताला फॉलो करायचं का हमानाचा स्वभाव घेऊन जायचा. फक्त मुजरा करत नाही, ह्यामुळंच 5व्या वचनामध्ये आपण पाहिलं ते. आणि मग त्यांनी सर्व प्रांत, भाषा, त्यांचं जे एवढं मोठं साम्राज्य होतं, सगळीकडं ह्या गोष्टी पाठवल्या. आणि ते साम्राज्य खूप मोठं होतं. आणि त्या काळामध्ये आजच्यासारखं व्हॉट्सॲप, मोबाईल आणि ईमेल, टेलिफोन ह्या कुठल्या गोष्टी नव्हत्या. त्यांना लिखित खलिते जे असतात ते लिहून, ते एकदम फास्ट असं घोडेस्वार जे आहेत ते घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते पोचवायचे. आणि म्हणून सर्वात फास्ट घोडेस्वार जरी पाठवले तरी संपूर्ण त्याचं जेवढं साम्राज्य होतं तिथं पोचायला कमीत कमी 3 महिने लागत होते. आणि त्याला तो सर्व अंदाज होता, कारण तो राजाचा मोठा एक अधिकारी होता. आणि म्हणून त्याने 3 महिन्यानंतरची एक तारीख नेमली. आणि त्यांनी सर्वत्र सांगितलं की ह्या तारखेला तुम्ही आहे तिथं, तुमच्या आसपास, शेजारी, जवळपास, तुमच्या माहितीतले कोणीही यहुदी असू द्या, त्यांना मारून टाकायचं. का तर शुशन राजवाड्याच्या इथं असलेला एक यहुदी मर्दखय मला नमन करत नाही म्हणून. सैतानाचं कारस्थान. त्यांनी सांगितलं अदार महिन्याच्या त्रयोदशीस, 3रा अध्याय जे आहे त्याचं 13वं वचन वाचा. 3:13. काय सांगितलं? 12वा जो महिना होता, शेवटचा महिना, आधार जो महिना असतो, त्याच्या त्रयोदशीस म्हणजे 13 तारखेला काय करा बरं? वृद्ध, तरुण, स्त्रिया, मुले छोटी, सर्व यहुदी लोकांचा काय करा? विध्वंस करा, संहार करा आणि नायनाट करा. आणि चौथी गोष्ट काय आहे? त्यांची धनसंपत्ती लुटून घ्या. म्हणजे त्यांना फक्त साधारणरित्या मारून टाका म्हटलेलं नाहीये. आधी सांगितलं विध्वंस करा, म्हणजे त्यांना टॉर्चर करा, तुम्ही त्यांची घरं उजाड करा, त्यांचा संहार करा, म्हणजे काय की त्यांच्यावरती तुम्ही हल्ला करा. मग 3रं सांगितलं त्याच्यानंतर त्यांचा तुम्ही नायनाट करा, म्हणजे आता ते संपले, मृत्यू पावले सर्वजण, मग त्यानंतर त्यांची सर्व धनसंपत्ती आहे ते लुटून घ्या. सैतानाची योजना 4 गोष्टींमध्ये. एकाही व्यक्तीला सोडलं नाही. तरुण,
वृद्ध, मुले, स्त्रिया सगळ्यांना घेतलं त्यांनी त्याच्यामध्ये. त्यांचा नायनाट करा. का? कारण मर्दकयाने त्याला नमन केलं नव्हतं. बघा सैतानाची योजना काय आहे ते. आणि मग 4था अध्याय जर आपण वाचला तर त्या ठिकाणामध्ये आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणात मग मर्दकयाने एस्तेरला आठवण करून दिली की आता वेळ आलेली आहे की तुझं जे आयडेंटिटी आहे, तुझी खरी ओळख आता सांगण्याची. आणि त्याचसाठी परमेश्वराने तुला त्या आता त्याने तिला तिचा उद्देश आणि परमेश्वराची जी योजना आहे याची तिला जाणीव करून दिली, तिला आठवण करून दिली की तू त्या ठिकाणात. तिला आधी वाटलं असेल, अरे काय माझा हा चुलत भाऊ आहे, मला जेव्हा राणी व्हायचं होतं तेव्हा काय बोलला, कोणाला काही सांगू नको, शांत राहा. आता सांगतो की आता वेळ आहे, आता तू जाऊन केलं पाहिजे. बघा डिफरन्स. तो परमेश्वराच्या कृपेने भरलेला, परमेश्वराचं भय बाळगणारा असा व्यक्ती होता. आणि म्हणून कुठल्या वेळेस काय गोष्ट करावी याचं जे ज्ञान आहे, जे साळसूदपणा बाळगावा, हुशारीने कसं वागावं, हे पवित्र आत्मा त्याला चालवत होता आणि त्यानुसार तो निर्णय घेत होता. आणि म्हणून जोपर्यंत तिला स्थान प्राप्त होत नाही, जोपर्यंत ती राणी होत नाही, तोपर्यंत त्याने तिला शांत राहायला सांगितलं होतं. ती राणी झाल्यानंतर सुद्धा सर्व काही शांतीत चाललं होतं. परंतु ज्या वेळेस सैतानाची योजना उदयास आली त्यावेळेस त्याच्या पॅरलल, त्याच्या समांतररित्या आता परमेश्वराची योजना पण कार्यरत व्हायला लागली. हालेलुया. तुम्हाला तुमच्या जीवनामधले दुःख, कष्ट, समस्या फक्त सैतानी योजना का दिसतात प्रियांनो? त्याचा समांतर विचार करा की आज देखील तुमचं अस्तित्व आहे, आज देखील माझ्यामध्ये श्वास जो आहे, परिस्थिती इतकी भयंकर असली तरी देखील आज मी त्याच्यामध्ये टिकून आहे, ही परमेश्वराची योजना आहे. जो सैतान योजना आखत आहे, दुष्टाईच्या आणि कुटिलतेच्या आणि अतिशय वाईट अशा योजना, त्याला समांतर परमेश्वराची योजना सुद्धा तुमच्या जीवनात कार्यरत होत आहे. सैतानाच्या योजनेकडे पाहून दुःखी निराश होऊ नका, त्या योजनेकडे लक्ष देऊ नका. परमेश्वराची जी योजना आहे ती आपल्याला भावी सुस्थितीची आशा देणारी आहे, ती आपल्याला गौरवामध्ये चालवणारी आहे, ती आपल्याला विजय देणारी आहे. आजच्या दिवशी जरी मला दुःख आणि कष्ट अशी परिस्थिती वाटत असेल प्रियांनो, तर उद्याचा दिवस आपला आहे. उद्यासाठी परमेश्वराने आपल्यासाठी विजय नेमलेला आहे. उद्याच्या दिवसामध्ये परमेश्वराने आपल्यासाठी त्याची स्वर्गीय योजना सिद्ध केलेली आहे. ही गोष्टीचा विसर पडू देऊ नका प्रियांनो. ही अद्भुत गोष्ट या पुस्तकात देवाने आपल्याला सांगितली. त्याने तिला जागृत केलं, तिला सांगितलं ह्याच कारणासाठी परमेश्वराने तुला त्या ठिकाणापर्यंत नेलेलं आहे. हालेलुया. कदाचित तोपर्यंत तिला वाटलं असेल की मी तरुण आहे आणि इतक्या कुमारींमधून माझी निवड झाली म्हणजे मी किती सुंदर असेल, हे तिला वाटलं असेल कदाचित. पण ह्या क्षणाला त्याने तिला आठवण करून दिली, ते सौंदर्य जे आहे ना ते सुद्धा परमेश्वरापासून प्राप्त झालं. कारण त्याचा उपयोग करून तुला परमेश्वराला या ठिकाणापर्यंत पोचवायचं होतं, तुला ह्या राणीच्या पदापर्यंत न्यायचं होतं. कारण त्याची योजना पूर्ण करण्यासाठी त्याला तुला उपयोगात आणायचं आहे. हालेलुया. आज आपण परमेश्वराच्या योजनेकडे लक्ष देतो का, हे फार महत्त्वाचं आहे प्रियांनो. जर आपण परमेश्वराच्या योजनेकडे लक्ष दिलं तर तो आपल्याला उपयोगात आणणार आहे. हालेलुया. जर मला वाटतं की मला परमेश्वराने उपयोगात आणावं, माझ्या जीवनाचा उपयोग परमेश्वराने करावा त्याच्या योजनेसाठी, त्याच्या राज्याच्या वाढीसाठी, तर त्याच्या योजनेकडे लक्ष लावणं गरजेचं आहे. हालेलुया. जी कदाचित आतापर्यंत आपल्यासाठी गुप्त ठेवण्यात आली होती, परंतु पवित्र आत्म्याद्वारे, देवाच्या वचनाद्वारे आज ती आपल्याला प्रगट झालेली आहे. हालेलुया. अशी ती योजना त्यांनी सांगितली. नंतर 3 दिवस 3 रात्र अन्न आणि पाणी न घेता, 3 दिवस 3 रात्र अन्न आणि पाणी काहीच घेतलं नाही. फक्त एस्तेरनी नाही, सर्व यहुदी लोकांनी. आणि त्यांनी सांगितलं, एस्तेरनी तिचे दासदासी इन्क्लुडिंग त्यांचे जे जनावरं आहेत त्यांना पण त्यांनी त्याच्यात इन्क्लूड केलं. आपण चौथा अध्याय 16वं वचन वाचा.
हम्म. हम्म. आता काय म्हणती, नियम होता तिथं, राणी असू द्या कोणी असू द्या, मेदी पारसी लोकांचा नियम होता की राजाने परवानगी दिल्याशिवाय राजाच्या समोर कोणीच जाऊ शकत नव्हतं. राणीला सुद्धा जर राजाला भेटायचं असेल तर अगोदर निरोप पाठवायला लागायचा, त्यांचे जे सेवक असायचे, आणि मग राजाने परमिशन दिली तरच ती व्यक्ती त्याला भेटू शकते, कोणी पण असू द्या, कोणी. पण हिला माहिती होतं की मी जर फक्त निरोप पाठवला तर राजासमोर मी जाणार नाही, नाही जाऊ शकत मी. आणि म्हणून तिने सांगितलं 3 दिवस 3 रात्र अन्नोदक, अन्न प्लस उदक असं आहे, म्हणजे अन्न आणि पाणी हे काहीही सेवन करू नका, सर्वांनी तसा उपास करा. आणि मग ती म्हणते की मी नियमाविरुद्ध जाईल आणि मी राजाच्या समोर उभी राहीन. आता इथं नियम मोडायचं काम आहे. योग्य आहे का, बरोबर आहे, हा एक प्रश्न येतो. एस्तेर जी आहे ती राजाने किंवा मनुष्याने लावलेला नियम मोडत होती परमेश्वराच्या वतीने त्याच्या समोर जाण्यासाठी. हालेलुया. तिला काहीतरी करायचं होतं वेगळं म्हणून ती नियम मोडत नव्हती, मला कोणीतरी व्हायचं आहे, नाही, तिच्या लोकांचा बचाव करायचा होता. त्या नियमाचा परिणाम तिला माहीत होता. जर राजाच्या मर्जीच्या विरोधात जर कोण त्याच्या समोर गेलं, आणि राजा काही आज्ञा देऊ शकतो, ती म्हणती मी मेले तर मेले. आणि पुष्कळ वेळेस तसंच, कारण राजाच्या मर्जीशिवाय जबरदस्ती जर गेलं तर राजा, त्यांना वाटायचं हे काहीतरी चुकीच्या उद्देशाने जबरदस्ती आलेले आहे, राजावर हल्ला करण्यासाठी, प्राणघातक काहीतरी गोष्ट, मारून टाकायची त्यांना. तिला नियम माहिती होते, ती राणी होती त्या ठिकाणामध्ये, आणि म्हणून ती म्हणते मी मेले तर मेले, परंतु मी राजाच्या समोर जाईल. परमेश्वरासाठी आणि त्याच्या लोकांसाठी तिने तिच्या जीवाची पर्वा केली नाही. आतापर्यंत इतिहासामध्ये इतके परमेश्वराचे सेवक आहेत जे प्रभूसाठी रक्तसाक्षी झालेले आहेत. मी त्या दिवशीच एक खूप ओल्ड मूवी आहे ती पाहत होते, टिंडेल जे आहेत त्यांची मूवी आहे, ज्यांनी सर्वात प्रथम पवित्र शास्त्राचं भाषांतर केलं ओरिजिनल लँग्वेजमधून इंग्लिश भाषेमध्ये, त्यांची गोष्ट आहे. आणि त्यावेळेस त्यांना पवित्र शास्त्राचं भाषांतर इंग्रजीमध्ये करून सर्व लोकांना ते उपलब्ध करून दिलं, म्हणून त्यांना भर चौकामध्ये ते गवताचे पेंडी असतात ना, गवत सुकलेलं, त्याला बांधलेलं, त्याच्यावरती डांबर टाकलं आणि त्यांना जाळून मारून टाकलं. ज्या व्यक्तींनी सर्वात प्रथम पवित्र शास्त्राचं भाषांतर करून सामान्य व्यक्तींसाठी उपलब्ध केलं. तर मला त्यांची स्टोरी नेहमी आवडत असते, मी ती पाहत होते. आणि अनेक लोक, मी मागच्या वेळेस सांगितलं ग्रॅहम स्टेन्सची स्टोरी सांगितली, आपल्या देशामध्ये ते आणि त्यांची 2 लहान लेकरं, त्यांना जाळून मारून टाकण्यामध्ये आलं. हे तर फार थोडकी उदाहरणं आहेत. प्रभूसाठी अनेक जण रक्तसाक्षी झालेले आहेत, कारण त्यांना परमेश्वराची योजना समजली होती. त्यांना हे समजलं होतं, ह्या पृथ्वीवरती जर मी माझा जीव वाचवला आणि परमेश्वराची योजना पूर्णत्वास नेली नाही तर परमेश्वर तर त्याची योजना कोणाला ना कोणाला उपयोगात आणून पूर्णत्वास नेईल, पण स्वर्ग राज्यात मी माझ्या प्रतिफळाला मुकेल. पृथ्वीवरचं जे आपण जगतो हेला जीवन म्हणत नाही प्रियांनो, हे आयुष्य. लक्षात ठेवा नेहमी, आयुष्य हे नेहमी लिमिटेड असतं, काहीतरी काळ समय नेमलेला असतो. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य परमेश्वरापासून नेमण्यात आलेलं आहे. परमेश्वराच्या वचनात म्हटलं की मनुष्याचं आता आयुष्य त्याने फार तर फार 120 वर्ष केलेलं आहे. त्याच्यापेक्षा जास्त कोणीही जगामध्ये 120 वर्षापेक्षा नाही आहे आता जगत. पुष्कळ लोक लवकर. या आयुष्याचा विचार करू नका. हे आयुष्य का दिलेलं आहे आपल्याला माहिती आहे? या आयुष्यात आपण काय करतो याच्यावरून ठरतं आपलं जीवन कसं असणार. आणि ते जीवन हे सार्वकालिक जीवन असावं, जे सर्व काळ मला माझ्या प्रभू बरोबर
जगता यावं, याकरिता हे जे लिमिटेड आयुष्य तुम्हाला प्राप्त झालेलं आहे, परमेश्वराच्या मार्गामध्ये त्याच्या योजनेनुसार चालण्याचा निर्णय घ्या, परमेश्वराच्या पक्षाने उभ्या राहण्याचा निर्णय घ्या. या जीवाची पर्वा करू नका. ज्याने दिलेला आहे त्याच्याकडे जर तो परत जाणार आहे तर आपण का तो राखून ठेवतो? का माझ्या जीवाचं ज्या लोकांना मनुष्याचं भय आहे, ज्या लोकांना मनुष्याला खुश करण्याची सवय आहे, ते लोक स्वतःच्या जीवाची जास्त पर्वा करतात, परमेश्वरासाठी आपल्या जीवनाचं संपूर्ण समर्पण करू शकत नाही. मी हे म्हणत नाही की प्रत्येकालाच आपण रक्तसाक्षी होऊ नाही. आपण कृपेच्या काळात राहतो, प्रत्येक व्यक्ती रक्तसाक्षी होत नाही. आजच्या काळात सुद्धा आपण दररोज प्रेयर ग्रुपवरती आपल्या टाकत असतो रिक्वेस्ट, दररोज एक ना एक तरी व्यक्ती रक्तसाक्षी होतच आहे प्रभूसाठी, मारून टाकण्यात येते त्यांना. आपल्या देशातलीच उदाहरणं सांगते मी, बाहेर जायची फार गरज नाही. आणि मग तिने ती योजना केली आणि प्रार्थना केली. 3 दिवस उपास आणि प्रार्थना. उपास आणि प्रार्थनेच्या द्वारे काय झालं तुम्हाला काय वाटतं? उपास प्रार्थना केली तिने, काय झालं असेल त्याच्याद्वारे? नक्की त्याचा परिणाम काय झाला? ओके, परमेश्वराने राजाचा ताबा घेतला. आणखी ओके, तिला राजाच्या समोर जाण्याची शक्ती प्राप्त झाली. आणखी देवानी कार्य केलं. ओके, तिने उपास प्रार्थना केली. त्याचा सर्वात महत्त्वाचा जो परिणाम आहे तो म्हणजे तिला स्वर्गीय मार्गदर्शन आणि ज्ञान प्राप्त झालं. हालेलुया. आपण उपास आणि प्रार्थना करतो ना, पुष्कळ वेळेस लोकांचे उद्देश काय असतात की यांनी असं करू नये किंवा त्यांनी तसं करावं म्हणून उपास प्रार्थना आपण करतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, उपास प्रार्थना सर्वात प्रथम माझ्या जीवनात परिवर्तन करत असतं. हालेलुया. आणि माझ्याद्वारे परिस्थिती बदलत असतं. जर मी स्वतः बदलायला तयार नाही आणि फक्त समोरच्यानी बदलावं असे उपास प्रार्थना अनेक लोक वर्षानुवर्ष करतात, ज्याचे उत्तरं मिळत नाही. मला बदलायची तयारी ठेवणं गरजेचं आहे. ती आधी एक अनाथ आणि शांतता प्रिय अशी वाढलेली एक मुलगी होती, तरुण मुलगी आहे ती. उपास प्रार्थनेद्वारे तिला सामर्थ्य प्राप्त झालं. हालेलुया. आणि मग त्याच्यानंतर तिला ज्ञान पण मिळालं. राजासमोर तर जायचं, पण गेल्या गेल्या लगेच बोलली का, रडून बिडून तिथं नाटक करून, अरे राजा काय बघ आता ह्या लोकांनी, तू तर माझा नवरा आहे, तू माझ्या वतीने निर्णय घे, हामानाने असं केलं तसं केलं. केलं का तिने ड्रामा लगेच चालू? तिथं नाही. परमेश्वरापासून त्या स्त्रीने ज्ञान प्राप्त करून घेतलं. तो राजा अनुभवाने आणि वयाने खूप मोठा होता, ती फार तरुण होती, लहान होती वयाने. तिचं ज्ञान त्यांना पुरेसं नव्हतं जगिक गोष्टींच्या बाबतीतलं, पण ज्याच्या सोबत परमेश्वर आहे त्याला सामर्थ्य प्राप्त होतं. हालेलुया. ज्याच्या सोबत पवित्र आत्मा आहे त्याला ज्ञान प्राप्त होतं, त्याला सामर्थ्य प्राप्त होतं, त्याला परमेश्वरापासून आपण काय, कुठल्या वेळेस, कधी, कसं केलं पाहिजे या गोष्टीचं ज्ञान प्राप्त होतं. हालेलुया. तसंच ज्ञान तिला प्राप्त झालं. ती राजाच्या समोर गेली. तिथं एक पद्धत होती, आणखी एक, राजाच्या हातात राजदंड असायचा. जर त्यांनी, आता समोर आलेला व्यक्ती आहे, राजाने जर तो राजदंड पुढं केला तर त्याला स्पर्श त्या व्यक्तीने करायचा, तर त्या व्यक्तीचा जीव वाचला, त्याला मारून टाकण्यात यायचं नाही. मग त्यांना राजा संधी द्यायचा एकदा ऐकून घ्यायची की बाबा हे का आलेत जबरदस्ती मला न सांगता. पण राजाने जर राजदंड पुढं केला नाही तर मग काय नाही, ते सेवक येऊन त्या व्यक्तीचं तोंड झाकून त्यांना घेऊन जायचे आणि त्यांना फाशी किंवा कुठल्या प्रकाराने मारून टाकायचे. ती गेली राजाच्या समोर. तिथं पण परमेश्वराने तिला हुशारी दिली. तिने 3 दिवस उपास प्रार्थना केलेल्या. अतिशय भयंकर गोष्ट होती. ती रडली असेल तिने उपास प्रार्थना जेव्हा परमेश्वराकडे केले. किती दुःखाची गोष्ट होती तिच्यासाठी की तिच्या सगळ्या लोकांचा नाश होता. म्हणून ती उठून अशीच अवतारामध्ये राजासमोर रडत रडत गेली नाही, ज्ञान वापरलं तिने. कारण तिच्याकडं ज्या गोष्टी तिला समजल्या होत्या, राजा त्या सेम मनस्थितीमध्ये नव्हता. राईट.
मी सर्वांना सांगते, योग्य परिस्थितीमध्ये ती कशी हँडल केली पाहिजे आपण याचं ज्ञान पवित्र आत्म्यापासून घ्यायला आपण शिकलं पाहिजे. ते फार महत्त्वाचं आहे. तिने राजवस्त्र घातली, ती राणीसारखी तयार झाली, अंतःकरणात दुःख असून देखील, आणि तेव्हाच ती राजाच्या समोर गेली. ज्यावेळेस ती सुंदर अशी त्या तयार झालेली राजवस्त्रांमधली ती राणी राजाच्या समोर आली, त्याला माहिती नव्हतं ती का आली आहे, पण तिच्याकडे पाहून त्याला वाटलं, चांगलं वाटलं, कारण त्याच तिच्या सौंदर्याला पाहून त्याने तिच्याबरोबर लग्न केलं होतं. इट इज व्हेरी सिम्पल. आणि मग त्याने राजदंड पुढं केला. आता लगेच मनातून हा चला, राजाने राजदंड पुढं केलाच, तुझी मागणी काय आहे? तो तिला म्हणाला, अर्ध्या राज्यापर्यंत असेल तरी देईल मी. इतकं मोठं साम्राज्य होतं, त्याच्यातला अर्ध तिला द्यायला तयार होता. एखादी हावरटबाई असती तर लगेच बोलली असती, हा राजा असं तसं. नाही, पवित्र आत्म्याचं तिला बुद्धी होती, सामर्थ्य प्राप्त, ज्ञान घेतलं होतं. तिने त्याला आवडणारी गोष्ट केली पुन्हा त्या ठिकाणामध्ये, की त्याला स्ट्रॅटेजिकली तिने वागली. त्या ठिकाणात त्याला मेजवानीचं आमंत्रण दिलं. राजा किती खुश झाला असेल, मी इथं एकदम टेन्शनमध्ये फिरतोय, राणी इतकी सुंदर तयार होऊन समोर आली, कशासाठी आली तिला विचारलं तर ती म्हणते, अरे मी तुझ्या आवडीची मेजवानी करते, चांगलं जेवण बनवते, तू ये. तो खुश झाला मनातून. हॅलो, समजत आहे? स्त्रियांना विशेषतः सांगते मी, प्लीज हँडल द सिच्युएशन्स प्रॉपरली. घरी आपण परिस्थिती योग्य रीतीने हँडल करायला शिकलं पाहिजे. आणि सर्वांसाठीच आहे हे, स्त्रिया असू द्या पुरुष, सर्वांसाठीच. आपण सर्वच जण कठीण परिस्थितीतून जात असतो. परमेश्वरापासून, पवित्र आत्म्यापासून ज्ञान प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. समोरचा व्यक्ती जर चिडलेला आहे आणि मी सुद्धा जर त्या व्यक्तीकडं रागात गेले तर काय होत असतं? ठिणगी पेटती ना, आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, बरोबर ना? त्या ठिकाणामध्ये वादविवाद, बाचाबाची, आणि काही कधी कधी मनात पण नसतं, पण बोलायचं म्हणून आपण अपशब्द किंवा समोरच्याला दुःख होईल अशा गोष्टी बोलून जातो. पण त्याच्याऐवजी जर परिस्थितीचं भान राखलं, समोरचा व्यक्ती जर रागात आहे तर एका व्यक्तीने तिने तिची मागणं कधीच मांडलं नाही राजाच्या समोर, असं झालं नाहीये. तिने सांगितलं नक्की, परंतु योग्य संधी आणि योग्य वेळेस सांगितलं. ती शांत राहिली. ज्यावेळेस तो रेसलेस आहे त्याला आमंत्रण दिलं तिने. राजा गेला भोजनासाठी, आणि राजाबरोबर कोणाला बोलवलं जेवायला? अरे वा, बघा, आपण असतो तर हामानाचं तोंड बघायला नको. तिकडं त्या राजाच्या राजवाड्यात असतं तर त्याकडं बघून तोंड बिन फिरवलं असतं, काय काय केलं असतं काही लोकांनी. तर चुक, बरोबर? काय हा माणूस आहे, असं आहे तसं आहे. नाही, राजाला बोलली तू तर येच, पण तुझ्या आवड काय ना, लाडका, त्याला पण घेऊन ये आमानाला, मेजवानीला. राजाला माहिती नाही अजूनपर्यंत तिच्या अंतःकरणामध्ये काय चाललेलं आहे, किती मोठ्या परिस्थितीमधून, कष्टामधून ती जात आहे, नाही माहिती आहे राजाला अजूनपर्यंत. किंवा तिने जाऊन बाकी सगळ्यांकडे बडबड, पण काय राजा असेल, अहो माझा नवरा, माझा अंतःकरणच समजत नाही त्याला, मग इतक्या मोठ्या कठीण परिस्थितीतून चालले, ह्याचं लक्षच नाही आहे माणसाचं माझ्याकडं. बघा आमचा नवरा असा आहे. आजच्या स्त्रिया नाही बोलली ती तशी, कारण तिला माहिती होतं की जरी ती राजाकडून गोष्टी करणार होती तरी देखील तिच्या लोकांचा बचाव करणारा तो राजा नाही, तिच्या लोकांचा बचाव करणारा त्यांचा जिवंत देव परमेश्वर आहे. हालेलुया. आणि म्हणून मनुष्यावरती भिस्त ठेवू नका. आणि जर आपण मनुष्यांवरती भिस्त ठेवत नाही तर त्यांच्यापासून अपेक्षाही करायची नाही. हालेलुया. आपली भिस्त, आपली अपेक्षा, आपलं मागणं, आपलं सर्व आपल्या जिवंत परमेश्वरापासून असलं पाहिजे. मनुष्यापासून अपेक्षा जर ठेवल्या आणि ते तसे वागले नाहीत, आपला अपेक्षा भंग झाला तर आपले नाते संबंध खराब होतात, आपलं मन दुःखित होतं, वादविवाद होतात, अनेक गोष्टी घडतात, दुष्टाईच्या गोष्टी घडतात. का? कारण आपण समोरच्या पासून अपेक्षा ठेवली. ही चुकीची गोष्ट. लक्षात ठेवा, नेहमी अपेक्षा कोणाकडून ठेवू नका. कधी कधी अपेक्षा न ठेवता समोरची व्यक्ती एकदम चांगली वागली तर तुम्हाला तो मोठा आनंद पण सेलिब्रेट करायची संधी मिळेल. हालेलुया.
पण जर मी अपेक्षाच इतक्या मोठ्या ठेवल्या तर मी कायम किरकिर कुरकुर. काही लोक मी बघितलेत लाईफमध्ये कायम किरकिर करतात, ते प्रत्येक गोष्टीबद्दल. मला काही लोकांचं तर वरती असं नाव दिसलं ना तरी मी पहिली प्रार्थना करते की देवा आता काय किरकिर कुरकुर असेल माहिती नाही, ऐकून घ्यायला. प्रत्येक गोष्टीबद्दल किरकिर. इस्रायल लोक पण अरण्यात कंटिन्युअस त्यांची कुरकुर चालू होती. का? कारण ते परिस्थिती, सभोवतालच्या गोष्टी, लोक ह्यांच्याकडे लक्ष लावत होते. जो परमेश्वराकडे पाहतो तो कधीही दुःखी होत नाही, कारण परमेश्वर कधी आपला अपेक्षा भंग करत नाही. हालेलुया. मनुष्यांपासून अपेक्षा ठेवणं बंद करा. तिला माहिती होतं परमेश्वर ह्या राजाचाच उपयोग करणार, पण त्याच्या अधिकारांचा उपयोग माझा परमेश्वर करून घेणार आहे. राजा माझा बचाव करणार नाही, राजा माझ्या लोकांचा बचाव करणार नाही, तर इस्रायलाचा जिवंत देव परमेश्वर आमचा बचाव करणार आहे. आणि म्हणून तिने बोलवलं. पहिल्या दिवशी मेजवानीला सांगितलं नाही तिने, उद्या पण या मेजवानीला. राजा अजून खुश. मी माझ्या टेन्शनमध्ये किती चांगली पत्नी मला मिळाली. त्यांनी मनात विचार केला असेल, डिसिजन यावेळेस नाही चुकला आपला डिसिजन. बोलला असेल मनातल्या मनात कदाचित की मी कष्टात असताना तिने माझ्या मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी केल्या. परत पहिल्या दिवशी मागितलं, अर्ध राज्य असेल तरी नाही बोलली. माझी एकच मागणी आज पण. राजाला वाटलं आता तरी सांगल, उद्या प्लीज येताल का परत. अजून खुश राजा. का नाही येणार. बघा, तिने ती परिस्थिती जी आहे, तिला जो डिसिजन, जो निर्णय घ्यायचा होता राजापासून, राजाचा उपयोग करून ती फार मोठी गोष्ट होती. समजत आहे तुम्हाला. आणि त्याच्यासाठी तिने खूप आधी चांगल्या गोष्टी, चांगल्या भावना, चांगली कृत्य यांची आधी पेरणी केली. हॅलो, समजत आहे. जर तुम्हाला कुठली तरी मोठी गोष्ट करायची आहे, आपण प्रार्थना करतो सर्वजण, पण लक्षात ठेवा ज्या व्यक्तीपासून ती प्राप्त करायची आहे त्या व्यक्तीशी मी वैरभावामध्ये राहून, त्या व्यक्तीला चुकीचं वागवून मी अपेक्षा ठेवू शकत नाही की त्या व्यक्तीने माझ्या फेवरमध्ये मला चांगलं वाटेल असा निर्णय द्यावा. हॅलो, तुमच्या घरातले नातेसंबंध असू द्या, नातेवाईकांमधले असू द्या, मित्रमैत्रिणी, शेजारी पाजारी, ऑफिसमध्ये, कुठल्याही ठिकाणी जिथं तुमचे नातेसंबंध ठीक नाही, आज त्या प्रत्येक व्यक्तीला मी सांगत आहे देवाच्या वचनामधून की तशी परिस्थिती निर्माण करा की त्या व्यक्तींनी तुमच्यावरती विश्वास ठेवावा, त्या व्यक्तींनी तुमचे शब्द ऐकून घ्यावे. प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणामध्ये प्रतिकार करून चालत नसतं प्रियांनो. पुष्कळ वेळेस शांतता प्रिय आणि गोड बोलण्याच्या मार्गाद्वारे सुद्धा आपलं कार्य सिद्ध होतं. तुम्ही मला सांगा, जर अन्नाचा ताट देऊन, एक स्माइल देऊन तिची समस्या सॉल्व्ह होती, तर तिने हातात तलवार का घ्यावी. नाश, विध्वंस, वादविवाद करून आपण कुठल्या गोष्टी प्राप्त करू नये, हे देवाचं वचन सांगतं आपल्याला. पवित्र आत्म्यापासून ते आपण हुशारी प्राप्त करून घ्यावी. अरे तो राजा, तो हमान, ते दुष्टाईने वागत होते कारण त्यांना जिवंत देवाची ओळख नव्हती. हे एस्तेरला माहीत होतं कारण तिची जिवंत देवाबरोबर ओळख होती. हालेलुया. जर तुम्ही अशा कुठल्या व्यक्तींबरोबर डील करता की ज्यांना परमेश्वराची ओळख नाही पण तुम्हाला तर आहे ना, तर तुम्ही वाईजली, हुशारीने, बुद्धिचातुर्याने, जे फक्त पवित्र आत्मा देतो, तुमची कार्यसिद्धी करून घ्यायला शिका. त्यानंतर तिने सांगितलं, थोडक्यात अजून स्टोरी कमी करायला, की हामानाने केलेला आहे म्हणून. त्याच्या अगोदर मर्दकयाचा सुद्धा मान सन्मान करण्यात आला, पण मी आज मर्दकयाची स्टोरी या ठिकाणात घेतलेली नाहीये. मी फक्त एस्तेरच्या स्टोरीवर कॉन्सन्ट्रेट केलेला आहे आणि म्हणून मर्दकयाची घेत नाही. त्याचा सुद्धा मान सन्मान परमेश्वराने केला. तो ऑल टुगेदर डिफरंट टॉपिक आहे, एक फार मोठा उपदेश होईल त्याच्यावरती सुद्धा, कधीतरी पाहूयात तो सुद्धा. परंतु मग एस्तेरनी सांगितलं आणि मग राजा चिडला की माझी पत्नी जी इतकी चांगली आहे, जी माझ्यावरती इतकं प्रेम करती, जी मी कष्टामध्ये आणि दुःखामध्ये असताना मला आनंद देण्याचा विचार करती, तिला दुःखी करणारा कोण आहे, हा विचार राजाच्या मनात आला. समजत आहे. तिने जे चांगुलपणाचं बीज त्या ठिकाणामध्ये पेरलं, आता त्याचं फळ उगवलेलं आहे.
आता त्याची कापणी काय होती ती बघायची तिच्या जीवनामध्ये. राजाला समजून चुकलं, ही हावरट राणी नाहीये, अर्ध राज्य द्या, हे द्या, ते द्या. ती तर फक्त तिच्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी आलेली. जगी गोष्टींमध्ये तिला इंटरेस्ट नाहीये, तिच्या लोकांचा जीव वाचावा एवढीच गोष्ट ती घेऊन आलेली आहे. आणि मग राजाने विचारलं की एवढं दुष्टतेचं माझ्या परस्पर माझ्या नावाने कोणी केलं? तिथंच होता तिथंच. तेव्हा तिने सांगितलं सरते शेवटी की हा दुसरा तिसरा कोणी नाही, हा हामान आहे. हामानाला कळून चुकला, आता राजा चिडलाय आपल्यावरती. त्याच्या पत्नीची गोष्ट त्याने ऐकलेली आहे, जे पण तिने सांगितलं आहे, आणि राजाचं मन आता आपल्या पत्नीच्या बाजूनी आहे. माझ्या बाजूनी राजा काय आता बोलणार नाही. मग त्यानंतर एस्थेरला विनवणी करायला लागला, रिक्वेस्ट करत असेल, तू सांग राजाला मला ह्याच्यातून सोडव. राजा तिथंही चिडला, बोलला माझ्या घरात माझ्या पत्नीवर हा जबरदस्ती करू पाहतो काय? ह्या ठिकाणामध्ये आले सेवक, त्याला तोंड बांधून घेऊन गेले. तिथे एक जण होता, पुन्हा परमेश्वराची योजना. त्यांनी सांगितलं की यांनी हामानानी मर्दखयासाठी फाशीचा खांब उभारलाय. राजा बोलला ह्यालाच त्याच्यावर फाशीला देऊन टाका. क्षणामध्ये निर्णय बदलला. क्षणात निर्णय बदलण्याचं सामर्थ्य फक्त पवित्र आत्म्यामध्ये आहे, फक्त जिवंत परमेश्वराकडे आहे. जे नाही त्याचं हो करणारं, जे हो आहे त्याचं नाही करणारं, क्षणामध्ये सैतानाच्या हातामधून आपले लोक ओढून घेऊन त्यांचं बचाव करण्याचं जे सामर्थ्य आहे ते फक्त जिवंत देव परमेश्वरामध्ये आहे. इथं जगातले पॉलिटिक्स काय फायद्याचे होत नाही. तो मेदी आणि पारसी पॉलिटिकली त्यावेळेस सगळ्यात स्ट्रॉंग लोक होते जगभरामध्ये राज्य करणारे. पण गेलं ना राजकारण फेल त्यांचं, कारण ते दुष्टाईने भरलेलं होतं. परमेश्वराचे मार्ग नेहमी सरळ असतात. त्याच्या लोकांच्या बाजूने उभा राहणारा परमेश्वर आहे. राजाने काय केलं, एस्थेरला हामानला दिलेले अधिकार त्याच्यापासून काढून घेतले. एस्थेरवरती तो इतका खुश होता की तो म्हणाला, तू आता माझ्या नावाने तुला जे पाहिजे ते पाठव. आणि मग मर्दखय आणि एस्थेरनी मर्दखयाच्याच सल्ल्याने तिने सगळ्या लोकांना, तिने काय केलं, तिला पण माहिती होतं की राजाने एकदा जे दिलेलं आहे ते कॅन्सल होत नाही. हामानाने तर सगळ्यांच्या राजाच्या शिक्क्यांनी दिलं होतं ना की सगळ्यांनी यहुदी लोकांवर हल्ला करा. मग तिने त्याच्या विरोधामध्ये पुन्हा पवित्र आत्म्याच्या ज्ञानबुद्धी हुशारीने दिलं की प्रत्येक यहुद्याला अधिकार आहे की आपल्यावरती येत असलेला हल्ला परतावून लावणार. हालेलुया. हल्ला तर होणार होता, पण आता तिने फक्त परतावून लावण्याचा, युद्ध करण्याचा अधिकार राजाच्या नावाने दिला. का? कारण तिला माहिती होतं ज्या देवाची ती आराधना करतात तो सेनाधीश परमेश्वर आहे, सैन्याच्या पुढे जाणारा परमेश्वर आहे, तो युद्धामध्ये विजयी देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून त्यांना त्या युद्धाची भीती वाटली नाही. ते जे सैतानाचे जे लोक आहे, जे त्याच्या देवाच्या लोकांच्या विरोधात होते, त्या हल्ल्याची त्यांना भीती वाटली नाही, कारण त्यांच्या वतीने युद्ध करणारा त्यांचा सेनाधीश परमेश्वर आहे हे त्यांना माहिती होतं. हालेलुया. त्यांना सामर्थ्य देणारा त्यांचा परमेश्वर आहे हे त्याला माहिती होतं. तो रणधुरंधर आहे हे त्यांना माहिती होतं. तो सेनाधीश आहे, तो विजयी आहे परमेश्वर. ही गोष्ट सुद्धा आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. दया, क्षमा, शांती, प्रीतीचा परमेश्वर आपल्याला माहिती आहे, पण लक्षात ठेवा त्याच्या लोकांसाठी तोच परमेश्वर हा युद्धात विजयी ठरणारा परमेश्वर आहे. तो युद्ध लढणारा देखील परमेश्वर आहे. हालेलुया. कधीतरी ह्या विषयावरती आपण देवाच्या वचनातून पाहू. मला खूप आवडतो हा विषय, युद्ध लढणारा परमेश्वर. कशा प्रकाराने तो युद्ध लढतो. आणि मग त्यांनी त्या दिवशी 13व्या दिवशी त्यांच्यावरती हल्ला होणार होता. मग त्यांनी परत हल्ला केला आणि परमेश्वराने त्यांना असा विजय दिला की जे हल्ला करणारे होते त्यांचा नायनाट झाला. बाकीचे लोक घाबरून पळून गेले, कोणी हल्लाच केला नाही. सुरुवातीला जे आले होते त्या सर्वांचा परमेश्वराने पराभव केला, ते सर्व धुळीस मिळाले. आणि म्हणून कुठल्या दिवशी हा सण साजरा करतात?
9वा अध्याय आणि त्याचं 21. हां, की 22वं वचन फक्त मी सांगितलेलं की 21वं की अदार महिन्याचा 14वा आणि 15वा दिवस. 14वा दिवस त्यांनी सर्वत्र साजरा केला आणि 15वा शुशन राजवाड्यामध्ये सुद्धा त्यांनी कत्तल करतच राहिले, म्हणून ते 2 दिवस त्यांनी साजरे केलेले आहे. आता तुम्ही म्हणताल ही सगळी स्टोरी तर तुम्ही छान सांगितली सिस्टर, पण ही सगळी स्टोरी यहुद्यांची आहे, राईट? मी तुम्हाला पहिल्यांदाच बोलले आपण तर ख्रिश्चन आहे आणि ह्या वचनांमध्ये जर वाचलं तर यहुद्यांनी असं करावं. तर मला ह्या गोष्टींचे काही कारणं तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. सर्वात पहिलं म्हणजे जुन्या करारामध्ये फक्त यहुदी आणि इस्रायल हेच लिहिलेलं आहे, कारण तोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्तच आला नव्हता, त्याचं कार्यच पूर्ण झालं नव्हतं, त्यामुळे तिथं ख्रिस्ती लोकांचं अस्तित्वच नव्हतं. त्याचा अर्थ ते फक्त यहुदी आणि इस्रायलसाठीच आहे असं होत नाही. यहुदी आणि इस्रायल याचा अर्थ होतो परमेश्वराचे निवडलेले लोक. आजच्या काळामध्ये खरोखरचे यहुदी, इस्रायली आणि आपण सर्व, कुठल्याही जाती धर्म बोलणारे, कुठल्याही भाषा बोलणारे, कुठल्याही जगभरामध्ये जे प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराकडे आलेले, ते सर्व त्याचे लोक आहेत. हालेलुया. आणि म्हणून त्या काळात जुन्या करारामध्ये ख्रिस्ती हा शब्द लिहिण्यात आलेला नाही. दुसरी गोष्ट, ख्रिस्ती लोकांसाठी सैतानाची जी योजना होती ती काय होती माहितीये? सर्व यहुदी लोकांचा नायनाट कर. वाचलं ना आता सर्वांनी? ॲग्री? लक्षात घ्या, ती योजना फक्त मर्दकयाने नमन केलं नाही म्हणून रागात केलेली नव्हती प्रियांनो. ती तर फक्त एक तत्कालीन घटना आहे. ती खरी योजना होती. जर संपूर्ण यहुद्यांचा नाश केला तर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मच झाला नसता. जर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला नाही तर ख्रिस्ती लोकांचा ख्रिसमस नसता. जे ख्रिसमस साजरे करतात त्यांच्यासाठी, यूट्यूब लिसनर्स सर्वांसाठी सांगते, ख्रिसमस साजरा करताना त्याच्या अगोदर नेहमी पुरीम साजरा करा. पुरीम आहे म्हणून यहुदी लोक वाचले, यहुदी लोक वाचले म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. ही देवाची योजना आहे. त्या यहुद्यांचा नाश करणं ही सैतानाने हमानाचा ताबा घेऊन केलेली योजना होती, की ह्या कारणाने तरी जर यहुद्यांचा नाश केला तर प्रभू येशू ख्रिस्ताचा काही जन्म होत नाही, कारण तो यहुदाच्या कुळामधून येणारा परमेश्वर होता. तो जर आला नाही तर संपूर्ण जगभरामधले जे सर्व लोक आहेत त्यांचं काय तारण होत नाही. तुमचं आणि माझं आज जे तारण झालेलं आहे, तुम्ही आणि मी आज जे देवाच्या राज्यामध्ये बसलेलो आहे, स्वर्गीय स्थानामध्ये त्याने त्याचे वारीस होण्याचा जो अधिकार आपल्याला दिलेला आहे, त्या काळामध्ये परमेश्वराने त्याच्या सामर्थ्याद्वारे, त्या हामानाच्या द्वारे जी सैतानाची योजना होती ती उधळून लावली, म्हणून आज आपण आहोत त्याच्या राज्यात. हालेलुया. म्हणून ख्रिस्ती लोकांनी पुरीमला नेहमी लक्षात ठेवावं. पटतंय का? वचनातून सांगते मी, वचनाच्या बाहेरचं काय बोलतच नाही. जर प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत असताल तर या गोष्टींवरती देखील विश्वास ठेवता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी मगाशी सांगितलं तसं की पवित्र शास्त्रातल्या सर्व ज्या आहेत घटना त्या खरोखरच्या घडलेल्या घटना आहे. जर आपल्याला हे पवित्र शास्त्र दिलेलं आहे तर त्याच्यातल्या घटनांचं स्मरण करणं हे आपलं काम आहे. हालेलुया. जसं आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवनाचं सेलिब्रेशन करतो, की त्याचा जन्म झाला त्याचं करतो, किंवा त्यांनी सेवा कार्य केलं त्याचं सेलिब्रेशन करतो, प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला त्याचं सेलिब्रेशन आपण करतो, त्यांनी केलेल्या सेवा कार्याचं करतो, त्यांनी केलेल्या उपासांचं करतो, प्रभू येशूच्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीचं आपण सेलिब्रेशन करतो. शेवटचं भोजन आहे त्याचं करतो, त्याचा मृत्यू आहे त्याचं देखील करतो स्मरण आपण, त्याचं पुन्हा उठलं जाणं आहे त्याचं देखील आपण स्मरण करतो. त्यानंतर तो पुन्हा स्वर्गात घेतला गेला इथपर्यंतचं लोक करतात. तो पुन्हा येणार आहे ह्याचं स्मरण जरूर करा, ते फार महत्त्वाचं आहे. हालेलुया. प्रेषित 1:8 मध्ये म्हटलंय, माझ्या आवडीचं वचन येते,
पवित्र आत्मा तुम्हास प्राप्त होईल आणि तुम्हास सामर्थ्य प्राप्त होईल. म्हणजे तुम्ही कुठं? यरुशलेम, यहुदा, शमरोन आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत माझ्या नावाचे साक्षीदार होतात. हालेलुया. प्रभूंनी त्याच्या कार्याची सुरुवात जी आहे, पवित्र आत्म्याच्या कार्याची जी सुरुवात आहे ती यरुशलेमपासून केली. काही लोक याला एक्सक्यूज असं देतात, कारण असं सांगता, कारण ते यहुदी होते ना, तिथून देवाच्या कार्याची सुरुवात झाली म्हणून यरुशलेमेपासून सुरुवात झाली. परंतु आज आपण ज्या काळात जगतोय ते आपण जगाच्या अंतापर्यंत कार्य करण्याच्या काळात जगतो. सो आपल्याला यहुद्यांशी जाण्याची, त्यांच्या हे करण्याची काही गरज नाही. परंतु हे अर्धवट सत्य आहे जे चुकीचं आहे. खरं सत्य हे आहे, आपण पृथ्वीच्या अंतापर्यंत जाऊन त्याच्या शिष्यांद्वारे सर्व पृथ्वीवरती शुभवर्तमान सांगण्यात आलं आणि आज आपल्या प्रत्येकाच्या द्वारे अजून पृथ्वीच्या अंतापर्यंत एकूण एक व्यक्तीपर्यंत शुभवर्तमान पोचलं जात आहे. आणि ख्रिस्तीत्व जे आहे ते संपूर्ण जगभरामध्ये पोचलं जात आहे. संपूर्ण जगभरामध्ये त्याचे अनुयायी होत आहे. आणि काही लोक इथपर्यंतचाच उपदेश करतात. हा अर्धवट आहे. लक्षात घ्या, पुन्हा एकदा तो जगभरातून सर्वांना एकत्र करणार आहे. आपल्याला आहे तिथं सोडणार नाही. हालेलुया. रॅप्चर ज्याच्यावरती सर्व ख्रिस्ती लोक विश्वास ठेवतात, उचललं जाणं संपूर्ण जगभरामधून होणार आहे. परंतु तो एकत्रित केल्याच्या नंतर पुन्हा एकदा त्याचं साम्राज्य नवीन यरुशलेमेतूनच सुरू करणार आहे. हालेलुया. यरुशलेमेमधून ज्या कार्याची सुरुवात झाली ते जगभरापर्यंत, जगाच्या अंतापर्यंत पोहोचलेलं आहे. आपण त्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहो. आता वेळ आलेली आहे, संपूर्ण जगभरातून पुन्हा तो त्याचे लोक एकवट करेल आणि लवकरच तो त्या नव्या यरुशलेमेमधून आपल्याला घेऊन राज्य करणार आहे. हालेलुया. ही योजना पूर्णत्वास येण्यासाठी ही घटना जी आहे पुरीमची, ही फार महत्त्वाची ठरलेली आहे. एस्थेरचं एकच पुस्तक संपूर्ण पवित्र शास्त्रात असं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये परमेश्वराच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. अख्खं पुस्तक जर तुम्ही वाचलं तर तिथं परमेश्वराच्या नावाचा उल्लेख केला. एकच पुस्तक आहे पवित्र शास्त्रातलं 66 पुस्तकांपैकी. परंतु तरी देखील त्याचा उल्लेख परमेश्वराच्या या पवित्र पुस्तकामध्ये करण्यात आला. कारण त्याच्यामध्ये जरी परमेश्वराचं नाव लिहिण्यात आलं नाही तरी परमेश्वराची महत्कृत्य प्रगट करण्यात आलेली, परमेश्वराचं सामर्थ्य प्रगट करण्यात आलेलं आहे. परमेश्वराने त्याच्या लोकांद्वारे स्वतःची योजना जी सिद्धीस नेली, परमेश्वराने त्याच्या लोकांच्या द्वारे त्याचं स्वर्गीय ज्ञान गौरव जे प्रगट केलं, परमेश्वराने त्याच्या लोकांच्या द्वारे त्याचं सामर्थ्य जे प्रगट केलं आणि परमेश्वराने त्याच्या लोकांच्या द्वारे त्याच्या नावाचं जे गौरव करून घेतलं, या सर्व घटना या पुस्तकात लिहिलेली आहे. हालेलुया. आणि म्हणून आपण ह्याचं स्मरण करावं, आपण तयारी करावी. आपण त्या शेवटाच्या काळामध्ये आहोत प्रियानो. प्रभूचं येणं फार जवळ झालेलं आहे. या इतिहासातल्या घटना आहेत. यहुद्यांचा बचाव झाला आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं जे एक त्यांनी बालक रूपामध्ये जन्म घेऊन आला ते सुद्धा होऊन गेलेलं आहे. आता आपण वाट पाहत आहोत की तो राजांचा राजा म्हणून येणार आहे. म्हणून आपल्याला तयारी करायची आहे त्या राजांच्या राजाला समोर जाण्याची. हालेलुया. पुन्हा एकदा नवी पृथ्वी, नवे आकाश, नवी यरुशलेम या ठिकाणांमधून तो जेव्हा राज्य करणार आहे त्याच्याबरोबर त्या नव्या यरुशलेमेमध्ये मला प्रवेश मिळावा. जे मी पृथ्वीच्या अंतापर्यंत कुठल्या तरी पृथ्वीच्या भागामध्ये राहत आहे, आज त्याच आपल्या प्रत्येक व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे पुन्हा एकदा यरुशलेमेमध्ये जाऊन राजाधिकार प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त करून देण्याची जी योजना आहे परमेश्वराची, त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद असो. त्याची उपकार स्तुती आम्ही करतो. त्या योजनेवरती आम्ही विश्वास ठेवतो कारण ही पूर्ण योजना आहे. हालेलुया. फक्त प्रभू मंडळीला उचलून नेणार, रॅप्चर पर्यंतची गोष्ट सांगणं ही अर्धवट शुभवर्तमान आहे. तिथून पुढं काय? जर तसं असतं तर परमेश्वरांनी त्या प्रगटीकरणाचं अख्खं पुस्तकच लिहिलं नसतं योहानाच्या द्वारे. त्यांनी फक्त मंडळीचं उचललं जाणं पर्यंत त्याच्या वचनात लिहून ते बंद केलं असतं. पण त्याने अंतापर्यंतची योजना जर प्रगट केलेली आहे तर आपल्याला त्या संपूर्ण योजनेवरती विश्वास ठेवून त्यानुसार आपल्या स्वतःची तयारी करणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा सांगेल की आमच्यापैकी कोणीही, आम्ही सुद्धा स्वतःला यहुदी इस्रायली समजत नाही. यहुदी आणि इस्रायल
इस्रायली आहे ते जन्माने असतात. आम्ही सर्वजण ख्रिस्ती आहे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे लक्ष देणारे आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण करणारं आहे आणि पवित्र शास्त्रातील प्रत्येक घटनेच्या द्वारे, प्रत्येक वचनाच्या द्वारे, प्रत्येक सणाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाचं, देवाच्या योजनेचं आम्ही गौरव करणारे आणि त्याचं स्मरण करणारे भारतीय ख्रिस्ती लोक आहे. याचं मला सर्वांना स्मरण द्यायचं. काही लोकांना गैरसमज होतो, त्यांना वाटतं की हे यहुदी झालेत का, हे ज्यू झालेत का, कोणी यहुदी आणि इस्रायली होत नाही, ते जन्मानी होता. आपण सर्व भारतीय ख्रिस्ती आहोत, आपण ख्रिस्तीच राहणार. हालेलुया. आणि म्हणून आपण यहुद्यांसारखं काही गोष्टी करत नाही, पण आपण त्या गोष्टींचं स्मरण नक्की करतो, कारण आमचा परमेश्वर हा आमच्यासाठी महान अशा योजना घेणारा परमेश्वर आहे. मला शेवटी आणखी एक पॉईंट सांगायचा आहे, फार महत्त्वाचा. ज्यांना ख्रिस्ती आणि यहुदी यांचा प्रॉब्लेम असतो त्यांच्यासाठी, पुन्हा एकदा यूट्यूब लिसनर्ससाठी, सर्वांसाठी, की अनेक लोक आहेत ते यहुदी धर्म, ख्रिस्ती धर्म अशी लोकांची विभागणी करतात. माझं त्या सर्वांना एक चॅलेंज आहे. मला संपूर्ण पवित्र शास्त्रातून ख्रिस्ती धर्म हा शब्द शोधून दाखवा आणि ते वचन दाखवा. ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ती धर्म हा शब्द आणि वचन शोधून दाखवाल, त्या दिवसापासून मी सेवा करायचं बंद करेल. हे चॅलेंज आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्तानी कुठल्याही जाती धर्माची स्थापना केलेली नाही. ख्रिस्ती असणं हा आपला अनुभव आहे. जगाच्या दृष्टीने ऑन पेपर आपले बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग वरती ख्रिस्ती नाव येतं, हे मला मान्य आहे, कारण जगामध्ये धर्म आणि जातीची पद्धत आहे आणि म्हणून त्यांना आपल्याला एक नाव देणं भाग आहे. परंतु आपण जे देवाचे लोक आहो निवडलेले, आपल्यासाठी ख्रिस्ती हा धर्म नाही प्रियांनो, आपल्यासाठी हा अनुभव आहे. दररोज परमेश्वराबरोबर चालण्याचा अनुभव आहे, खऱ्या परमेश्वराला ओळखण्याचा अनुभव आहे, त्याचं सामर्थ्य ओळखण्याचा अनुभव आहे. ज्यावेळेस अंत्योकिया या ठिकाणामध्ये प्रेषितांच्या कृत्यांमध्ये ख्रिस्ती नाव सर्वात प्रथम प्राप्त झालं शिष्यांना, ते तर जन्माने यहुदी होते सर्व. त्यांच्यापैकी कोण बर्थ सर्टिफिकेटवर ख्रिस्ती होतं का हो? नाही. त्यांना ख्रिस्ती नाव का मिळालं? कारण त्या ठिकाणातल्या लोकांनी पाहिलं की हे ख्रिस्तासारखे करतात, हे ख्रिस्तासारखे वागतात, हे ख्रिस्तासारखे बोलतात, म्हणून त्यांना ख्रिस्ती नाव प्राप्त झालं. आणि म्हणून जे लोक धर्माच्या नावाखाली लोकांची विभागणी करतात, त्या सर्वांना नम्रतेची एक रिक्वेस्ट आहे की धर्माच्या नावाखाली विभागणी करू नका. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपण सर्व एक आहोत. आजच्या काळामध्ये स्वर्गामध्ये जाण्याचा इस्रायल आणि यहुदी लोकांसाठी आणि ख्रिस्ती लोक सर्वांसाठी एक आणि एकच मार्ग आहे आणि तो एकच दरवाजा प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्यांच्या कृत्यांच्या द्वारे ते कोणीही स्वर्गात जात नाही आणि आपल्या स्वधार्मिकतेच्या किंवा स्वतःला श्रेष्ठ समजण्याच्या द्वारे आपणही स्वर्गात जाणार नाही. एकच मार्ग आहे, एकच सत्य आहे, एकच जीवन आहे, एकच खरा मेंढपाळ आहे, एकच द्वार आहे, ते प्रभू येशू ख्रिस्तच आहे. हालेलुया. आणि म्हणून आपण सर्व गोष्टीत प्रभू येशू ख्रिस्ताचंच गौरव करतो. आपण प्रभू येशू ख्रिस्ताचेच अनुयायी आहोत. आपल्याला पाचारण कशासाठी झालं आहे हे समजणं गरजेचं आहे. हमान देवाच्या योजनेच्या विरोधात होता. आज तुमच्या माझ्या जीवनातल्या देवाच्या योजनेच्या विरोधामध्ये सुद्धा हा हमान आज सुद्धा उभा आहे. ती योजना काय आहे? त्याने तुम्हाला आणि मला त्याच्यासारखं होण्यासाठी पाचारण केलेलं. लक्षात ठेवा, आपल्या प्रत्येकासाठी देवाची योजना ही आहे की ख्रिस्तासारखं होण्यासाठी, त्याचं शिष्य होण्यासाठी त्याने तुम्हाला आणि मला पाचारण केलं. या पाचारणाच्या मार्गात येणारं जे अडखळण हे हमानाचं कारस्थान आहे. आज प्रभू येशूच्या जिवंत नावामध्ये आपल्या प्रत्येकाच्या त्या पाचारणाच्या मार्गामधलं जे हमानाच्या रूपामध्ये असलेलं अडखळण आहे ते दूर हो, अशा मी शुभेच्छा तुम्हाला या पुरीमच्या सणानिमित्त सर्वांना देत आहे. प्रभू येशूच्या नावामध्ये त्या शुभेच्छा तुम्ही स्वीकारा आणि आपण या ठिकाणामध्ये थांबूया. प्रभू लवकर येत आहे. स्वतःची तयारी करण्याचे हे दिवस आहे. त्याच्याकडे लक्ष लावा. त्याच्यासारखं होण्याचे हे दिवस आहे. शलोम and Maranatha. God bless you all.